आपल्याला पाहायला मिळेल तो दशरथला उतरवला. 3 षटकांची मॅच असणार ही देखील लक्षात घ्या. फास्ट खेळा प्लीज. त्यानंतर यानंतरची मॅच विटलाई स्पोर्ट्स आपल्याला जरूर पाहायला मिळेल. काहीर आणि माळाई देवी स्पोर्ट्स अमरक. पहिलाच बॉल आपल्याला जरूर पाहायला मिळतो. हलक्या हाताने घेऊन काढला. धन धन करत सीमा रेषेच्या बाहेर निघून चाललाय. बॉल चौकार. पहिल्याच बॉल वरती उत्तर दिले कारण बॉल सीमा रेषेच्या बाहेर. धावा येतील 4. पुन्हा एकदा पहिलाच बॉल चौकार. दुसरा बॉल षटकार. मग आजपासून करणला शांत ठेवला मात्र आता थांबला नाहीये. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. ज्या गोलंदाजानं पहिल्या मॅच मध्ये चांगलं षटक हाताळलं त्याच्यावरती हल्ला. करण आता सेट झालाय आणि बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर येतोय. मोठा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. षटकार. धावसंख्या धावफलकावरती 10. अजून एक लागोपाठचा बिग 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 बिरकावून दिलाय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर येतोय करणच्या बॅट मधून. लागोपाठचा दुसरा षटकार. पूर्णपणे फलंदाजाची ना अगदी सेट झाला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आणि गोलंदाजी करत असताना गोलंदाज प्रवीणला पूर्णपणे बिघडवून ठेवलंय. आता 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. तिसरा पहिला खेळाडू ठरलाय करण. हॅट्रिक षटकार ठोकणारा. लागोपाठचा तिसरा देखील बॉल सीमा रेषा पार येतोय. व्यासपीठाला वंदना देताना बिग 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 षटकार. मॅच बॉल घेणं गरजेचं आहे मित्रांनो कारण ज्या बॉलनं त्यानं 3 षटकार 1 चौकार ठोकलाय. का बॅटिंग आहे मित्रांनो. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या जरूर वाजवा कारण का फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या करणला पहिल्या मॅच मध्ये पूर्ण शांत ठेवला आणि आता पेटून उठलाय. गोलंदाजावरती धावलाय. पूर्णपणे अक्षरशः गोलंदाजाला 4 मुंड्या चित केल्या आणि आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 22. वैयक्तिक 22 धावेवरती खेळतोय. चांगला बॉल आहे. अगदी स्टंप मध्ये जर गेला असता तर दांडी जरूर उडली असतील. 1 बायचा इशारा. 1 सिंगल इथून मिळते आणि सिंगल धावसंख्या धावफलकावरती 23. 23 धावा. बॉल आतापर्यंत किती झाल्यात ते मात्र 5. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक असणार आहे. करण खरंच कौतुक करेल. का फटकेबाजी आहे. शेवटच्या बॉल वरती काय येणार. पहिल्याच ओव्हर मध्ये फार धावा आल्या. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळला. 1 सिंगल मिळतीये. 24. 24 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये 24 बनवलाय. 12 बॉलचा खेळ अजून शिल्लक आहे. ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज हनुमंत येणार का. हो. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील आपण हनुमंतला बघणार आहोत. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते धावसंख्या धावफलकावरती 24. 24 धावा. पडलं षटक संपलं. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हनुमंतला थोडस थांबवलंय. ओव्हर नंबर 2 मध्ये विशालला जरूर काढलं. दशरथ बॉलिंग मार्क. दशरथ स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला करण. बॉलिंग मार्क वरती विशाल.
चांगले क्रिकेट दाखवणं फार गरजेचं आहे. उंबरवाडी संघ टॉस जिंकून फिल्डिंगचा डिसिजन घेतला. पहिल्या मॅच मध्ये बॅटिंग केली होती, आता मात्र फिल्डिंग घेतली आहे. टॉस तेव्हा त्यांनी गमावला होता. या मॅच मध्ये काय चित्र आहे. करण अगदी चांगली बॅटिंग केली आज. स्टेटसला जरूर हा खेळाडू झळकणार आहे. 3 लागोपाठचे 3 षटकार, हॅट्रिक षटकार मारणारा हा खेळाडू. फुल टॉस दशरथला व्यवस्थित कनेक्ट करता आला नाहीये. धाव फक्त मिळणार इथे एक सिंगल, आणि सिंगल धावसंख्या धावफलकावरती 25 आणि स्कोर बोर्ड 25 धावा धावफलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच मी मगाशीच उल्लेख केलाय. टीम विटलाई स्पोर्ट्स स्काय मागच्या हप्त्यातला चॅम्पियन ऑफ चॅम्पियन, फार दिवसाने वकासूर देखील दिसेल आज. टीम मानाई देवी स्पोर्ट्स आमरग टॉस साठी इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल. रिपोर्ट करायचा आहे. हा बॉल हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहेत तिथे, आणि टीप फ्लाय झेल क्रिकेट मध्ये कॉल इम्पॉर्टंट आहे. जय तुमचं देखील सहर्ष स्वागत टीम आमरगचा कॅप्टन. नेक्स्ट मॅच त्यांची आहे. उपस्थित आहे टीम काहीर, अजय, पूर्ण टीम उपस्थित राहायचंय. लक्षात घ्या कॅप्टन टॉस नक्कीच तिथे केला जाईल. इथून ही मॅच टफ फाईट होणार आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही संघ बलाढ्य आहेत. त्यानंतर असणार आहे ती आई अवकाई देवी स्पोर्ट्स स्वतः आयोजक खेळताना दिसतील, त्यांच्यासोबत फाईट करेल सीमानाई देवी स्पोर्ट्स आमरग हे 2 संघ आपल्याला जरूर पाहायला मिळतील, फाईट करताना दिसतील. आजच्या दिवसामधला लॉर्ड्स आई बावकाई देवी चषक 2025 हे भव्य दिव्य आयोजन, चांगलं असं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच आपल्याला पाहायला मिळते इथे मैदानाच्या आतमध्ये. इथून बॉल आतापर्यंत झाले ते मात्र 3 बॉलचा खेळ झालाय. 3 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. बॉल हवेमध्ये आहे, गोलंदाज स्वतः करतोय, ज्याच विशालनं घेतलाय झेल, आणि इथून विकेटचं पतन. अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये. करणला जेवढी स्ट्राईक देता येईल तेवढी स्ट्राईक देणं गरजेचं आहे, कारण पहिल्या ओव्हर नंतर करण खालीच राहिला. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते त्यानं वैयक्तिक 24 धाव्यांची खेळी मैदानाच्या आतमध्ये केली, आणि इथून 22 धावा बनवल्या वैयक्तिक, आणि इथून षटक क्रमांक 2 विशालनं अगदी चांगला हाताळलंय. आतापर्यंत बॉल झाले मैदानाच्या आतमध्ये 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा काही शिल्लक आहे. विशाल पुन्हा एकदा आपल्याला जरूर पाहायला मिळालं की हाताने घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे दूरवरती, आपल्याला पाहायला फिल्डिंग थोडी शिकारा पाहायला मिळाली. एक सिंगल इथून जरूर कंप्लीट झाली आहे. आतापर्यंत बॉल मैदानाच्या आतमध्ये झालेत. 5 धावा धाव फलकावरती 26 आहेत. पहा या ओव्हर मध्ये काहीच धावा आल्या नाही, फक्त आल्या त्या मात्र 2. काय गोलंदाजी राहिली विशालची. आता या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगल नाही तर मोठा फटका घेणं गरजेचं आहे. धावा पूर्णपणे थांबला. या ओव्हर मध्ये विशालनं कमबॅक केलं. फुल टॉस आहे, एक सिंगल होईल. एक सिंगल घेणं गरजेचं आहे. स्ट्राईक स्वतःजवळ ठेवणं गरजेचं आहे. इथून विशालनं अगदी चांगलं षटक हाताळलं, कमबॅक केला. 3 धावा खर्च केल्या फक्त. एक 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. आता हनुमंत स्वतः ओव्हर नंबर 3 मध्ये पाहायला मिळेल. शेवटचं षटक करंट स्ट्राईक एंडला आहे. चला प्लीज स्पीडअप घ्या. टीम मीटिंग घेऊन देऊ नका पंच प्लीज.
बॅटची गडा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. एकच धाव इथून जरूर दिली आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ ते मात्र पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे टिपलाय सेल फलंदाज बाद. ओहो विकेट आउट होईल. खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बिग विकेट महत्वाचा मासा गळायला लागलाय. करण आपलं काम करून मैदानाच्या बाहेर जात असताना OUT आउट झाला. इथून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं जास्त बार वाईट बॉल. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. धावसंख्या धावफलकावरती तुमच्यापर्यंत पोहोचवतो. ती आतापर्यंत झाली आहे ती मात्र 29 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार जास्त बाहेर. पुन्हा एकदा वाईट बॉल. हनुमंतची लाईन बिघडली आहे. आला इथून वाईट. धावसंख्या धावफलकावरती धावफलक 30 या आकड्यावरती षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र शेवटचा 2 बॉलचा खेळ झालाय. हा बॉल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. फिल्डिंग खराब आहे. बॉल इथून निघून चाललाय 4 धाव्यांसाठी. सौकार नक्कीच मैदानाच्या आतमध्ये चांगलं क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतंय. हेच ते क्रिकेट आहे मित्रांनो. धावा देखील चांगल्या येतात. पुन्हा एकदा हा बॉल जरूर हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक तिथे पाहायला मिळत आहेत. एक सिंगल इथून मिळेल. आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या धावफलकावरती 36. 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल हवेमध्ये आहे. मिड ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षक घेतलाय जाईल. 36 झाल्यात. 37 धाव्यांचं लक्ष इथून पार करायचं आहे. तर टीम आपल्याला पाहायला मिळेल उमरवाडी संघाला.
या मॅच मध्ये आता मात्र 18 बॉल इथून करायच्या धावा धाव फलकावरती 37. चला प्लीज वेळ घेऊ नका. 18 बॉल मध्ये 37 इथून करायचे आहेत. या मॅच मध्ये धावा येणं फार गरजेचं आहे आणि इथून काय होणार ज्या दशरथनं मागच्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच घेतली आहे आणि समोर देखील मॅन ऑफ द मॅच आहे तो हनुमान. आता मात्र दशरथनी मागच्या मॅच मध्ये 3 विकेट जरूर घेतल्या. या ओव्हर मध्ये काय करेल लक्ष 37 धावांचा इथून 6 षटकार ठोकायचे आहेत हनुमनला या मॅच मध्ये. हा बॉल ही झेल महत्वाची आहे. करणने टिपला झेल महत्वाचा मासा गळ्याला लागला. पहिली बिग विकेट मैदानाच्या बाहेर. फलंदाज हनुमान बॅक टू द डगआउट. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये माहीला आपण जरूर बघतोय. इथून माहीला चांगली बॅटिंग करणं भरपूर गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं चालू आहे. दशरथनं मागच्या मॅच मध्ये देखील ही जादू केली. आता देखील ही जादू एसए क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नेक्स्ट मॅचचा टॉस जय दादा जायचा आहे. टॉस का बॉस मध्ये अर्जुन दादा टॉस करून घ्यायचा नेक्स्ट मॅचचा आणि काही टीमचे कॅप्टन उपस्थित राहायचं. संघ पूर्णपणे उपस्थित आहे. मागच्या हप्त्यात चॅम्पियन ऑफ चॅम्पियन आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने घेऊन काढलाय. तर अर्जुन दादा टॉस नेक्स्ट मॅचचा. एका बाजूला टीम विटलाई स्पोर्ट्स काहीर आणि मानाई स्पोर्ट्स आमरक या दोघांमध्ये ही मॅच रंगतदार सामना होणार आहे. नेक्स्ट मॅच महत्वाची आहे. नेक्स्ट मॅच हाय व्होल्टेज. नेक्स्ट मॅच महत्वाची. नेक्स्ट मॅच अगदी चांगली पाहायला मिळेल. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज दशरथला आपण बघतोय. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. ते मात्र पहिला फुल टॉस बॉल वरती रणजितनं व्यासपीठाला मानवंदना देताना बॉल सीमा पार येतोय षटकार. ही मॅच पूर्णपणे महत्वाची मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार आहे. हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आपल्याला जरूर पाहायला मिळते. दूरवरून आला. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. फिल्डिंग थोडीशी खराब आपल्याला पाहायला मिळते आणि इथून सिंगल डबल जावा बनवाव्या लागतील. या मॅच मध्ये अतिशय चांगलं क्रिकेट या दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. वेलकम सागर, तुमचं देखील सहर्ष स्वागत. टीम अमरकचा एक चांगला खेळाडू आहे. बॉलला पाठवलाय. बिरकावून दिलाय. बॉल वेगून चाललाय. सीमा रेषा पार येतोय षटकार. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. व्हाईट बॉल. चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आहे. बॉल आतापर्यंत झालेत 5 1 टू गो. शेवटचा बॉल शिल्लक 15 तर झाल्यात. इक्वेशन तुमच्यापर्यंत पोहोचवतो. मैदानाच्या आतमध्ये अजून देखील करायचे आहेत. त्या मात्र 13 बॉल 22 या मॅच मध्ये इक्वेशन आहे. 13 चेंडू 22 ची गरज. अजय वेलकम, तुमचं देखील सहर्ष स्वागत. मागच्या हप्त्यातला मॅन ऑफ द सिरीज समानकरी आणि इथून हा बॉल हलक्या हाताने फक्त दिशा दिली आहे. बॉल निघून चालला धन धन करत सीमारेषा लागत. बॉल सीमा पार येतोय चौकार. टॉस करायचा करा टॉस. अर्जुन दादा टॉस आपल्याला जरूर पाहायला मिळत आहे. जर्सी नंबर 33 SS कॅप्टन एका बाजूला जय. टॉस कोणाच्या बाजूनी आहे
टॉस कोण जिंकलाय? टीम काहीर टॉस जिंकलाय. डबल एस डिसिजन काय आहे? डिसिजन काय आहे? फिल्डिंग. बॅटिंग आले टीम अमरकची. यानंतरची मॅच. यानंतर यामध्ये खेळतात त्या दोन्ही संघाने एक एक मॅच जिंकली आहे. दुसरीसाठी जरूर लढत चालू आहे. या मॅच मध्ये 19 झालाय. आता मात्र चांगली गोलंदाजी इथून गणेशला करावी लागेल या मॅच मध्ये. लक्ष 37 आहे. हलक्या हाताने घेऊन काढला. इथून एक सिंगल मिळते. 20 धावा धाव फलकावरती आहे. अजून देखील या मॅच मध्ये 16ची गरज. पुन्हा एकदा बॉलला पाठवलाय. बाउंड्री लाईनच्या बाहेर. धडक वेधडक. बॉल सीमा पार. कडक सेंडू सीमा पार. येतोय षटकार. 6 धावांसाठी एकदम परफेक्ट आपल्याला पाहायला मिळाला. सूरज बकासूर वेलकम. तुमचं देखील सहर्ष स्वागत. निलेश कुठे दिसत नाही आज? निलेश कुठे? हा बॉल हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आउटफील्ड फास्ट आहे. वेगाने येत होता आणि इथून तोपर्यंत मिळाले एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती नेहून ठेवले ते 27. 27 धावा. आता रणजित वरती जबाबदारी. एका बाजूला माही. चांगलं क्रिकेट मैदान अशा आतमध्ये पाहायला मिळतं. हा बॉल देखील हलक्या हाताने घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. धावा मिळतील 4. येतोय चौकार. पंचांचा इशारा आपल्यापर्यंत पोहोचलाय. 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली आहे. समीकरण राहिलंय 8 बॉल आणि नुकत्या करायच्यात तर 6 धावा आणि इथून 6 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉल शिल्लक आहेत 8. नेक्स्ट मॅच टीम काहीर. लगेचच रेडी राहायचंय. जशी ही मॅच संपणार लगेच मैदानाच्या आतमध्ये उतरायचंय. हलक्या हाताने पुन्हा एकदा खेळून काढला. आपल्याला पाहायला मिळतं क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक तर धाव कंप्लीट झाली आहे. आता समीकरण आलंय 7 बॉल 5 ची गरज आहे. गणेश बॉलिंग मार्क वरती. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल इथून या मॅच मध्ये गणेशला. आई भोकाई देवी चषक 2025 हे भव्य हे दिव्य क्रीडांगण. 7 मध्ये 5 करायचे आहेत. बॉल हवेमध्ये आहे. जास्त हवेमध्ये गेलाय. स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये कॅच ड्रॉप. सांगितलं मी घेतो. जीवनदान मिळालंय 6 मध्ये. आता करायचे 4. आता पुन्हा एकदा ऋषी. 6 मध्ये 4 थांबवणार का? मगाची 6 मध्ये 15 थांबवल्या. लास्टच्या बॉल पर्यंत मॅच गेली होती. एक बॉल 6 पर्यंत गेली होती. आता 4 मध्ये करायचे. 6 मध्ये करायचे 4. प्लीज वेळ घेऊ नका रणजित. लगेच मॅच चालू करा पंच. सहा बॉल 4 ची गरज आणि सामना विजयी फटका. विजयी झटका. बॉल सीमा पार. येतोय षटकार. सामना जिंकलाय टीम उंबरवाडी संघानं. आपल्याला जरूर पाहायला मिळेल अजून एक मॅच जिंकायची रणजित. आत्ताच घाई करून चालणार नाहीये. तेव्हा कुठे ट्रॉफी जाणार आहे हे लक्षात घ्या. इथून या मॅच मध्ये 2 मॅच जरूर जिंकलाय. अजून एक मॅच जिंकणार तेव्हा ट्रॉफी मध्ये जाणार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच तुमच्यापर्यंत आम्ही लगेच पोहोचवतोय.
या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्या खेळाडून 22 धावा बनवल्या तो रणजित ठरला या मॅचचा हिरो. चला काही अजय लगेच जायचं प्लीज, क्षेत्ररक्षण सजवा.